आता आपण पाहूयात की सल्लागारचं जे पेमेंट आहे ते कमिशनच्या स्वरूपामध्ये त्यांचं एक पोर्टल तयार होतं। रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रत्येकाचं पोर्टल तयार होतं। सल्लागारचं काम करायचं की नाही करायचं हा निर्णय त्यांचा असतो, पण जे महिला सल्लागार म्हणून काम करतात त्यांचं जे कमिशन असतं ते कमिशन एका पोर्टलला जमा होतं, म्हणजे एका पोर्टलमध्ये ॲड होतं ते कमिशन्स। तर ते कमिशन विड्रॉल कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपण यामध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही इथे श्रीलाभ एंटरप्राइजेस वेबसाईटला क्लिक करायचं आहे। त्याची जी वेबसाईट लिंक आहे ती तुम्हाला फॉर्ममध्ये दिलेलीच आहे। त्या लिंकला क्लिक करायचं। लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या 3 रेषा दिसतात। इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। रजिस्ट्रेशन तर तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे, तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, लॉग इन करायचं। तर इथे लॉग इनला जायचं। तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जॉईन होतात कंपनी तुम्हाला एक स्क्रीनशॉट पाठवते, ज्या स्क्रीनशॉटमध्ये तुमचा कोड आणि पासवर्ड असतो। तो कोड आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे। इथे एक्झाम्पल टाकायचे, जसं की SE कॅपिटल असणं गरजेचं आहे। हा असतो कोड जो आहे तो 6 अंकी असतो। त्यानंतर इथे येतो पासवर्ड आणि इथे साइन अप करायचे। आता मी हे एक्झाम्पल म्हणून रॉंग टाकलेलं आहे, तर हे असं तुम्हाला टाकल्यानंतर ओपन होतं। आता हे असं ओपन झालं। प्रत्येकाचं आपापल्या नावाने असतं। एक्झाम्पल मी हा व्हिडिओ काढते तर हा कंपनीच्याच नावाचा आहे। तर इथे तुमचं स्वतःचं नाव असतं। त्यामध्ये तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला इथे तुमच्या होमपेजमध्ये प्रोफाईल डिटेल्सला क्लिक करायचे। इथे तुम्हाला प्रोफाईल ऑप्शनमध्ये जायचे। प्रोफाईल ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथे बँक डिटेल्समध्ये तुमच्या बँक डिटेल्स टाकायची। तुम्ही इथे फक्त अकाउंट नंबर आणि IFSC कोड जरी टाकलात तरी चालेल आणि इथे तुम्हाला अपडेट करायचे। अपडेट केल्यानंतर एक्झाम्पल जसं आहे तसंच त्याला अपडेट केलं तर ॲज अ अपडेट झालं ते। आता इथे तुम्हाला अपडेट झाल्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला इथे विड्रॉल ऑप्शनला यायचं आहे। विड्रॉल ऑप्शनला क्लिक करायचं। विड्रॉल ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे काही पेमेंट असते ते पेमेंट तुम्हाला इथे विड्रॉलसाठी टाकायची आहे। एक्झाम्पल मी टाकून दाखवते। तर इथे तुम्हाला सबमिट हा ऑप्शन दाबायचे। सबमिट म्हणजे आता बघा मी इथे 100 रुपयाचं विड्रॉल टाकलं होतं, तर इथे रक्कम कमी झाली। ठीक आहे, मग आता इथे तुम्ही 100 रुपयाचं विड्रॉल लावल्यानंतर विड्रॉल मी एक्झाम्पल म्हणून 100चं लावलेलं आहे। तुमच्या वॉलेटमध्ये मिनिमम 500 रुपये जर विड्रॉलसाठी असतील तरच तुम्ही विड्रॉल लावायचे, अन्यथा विड्रॉल लावायचं नाही। पण तुम्हाला खूप जास्त इमर्जन्सी आहे त्यावेळेस तुम्ही टीमला कॉल करू शकतात की बाबा पैशांची खूप इमर्जन्सी आहे आणि ते पैसे आम्हाला काढून हवे आहेत। त्यावेळेस तुम्ही 1-2 दिवस अगोदर तुम्ही टीमला कॉन्टॅक्ट करू शकतात। पण कमीत कमी 500 रुपये असेल तरच तुम्हाला विड्रॉल प्रोसेस लावायची आहे। त्यानंतर या पोर्टलमध्ये तुम्ही तुमचे यूजर डिटेल्स म्हणजे तुमच्या टीममध्ये किती मेंबर आहेत, कोण मेंबर आहेत, तुमचं पेआउट जे आहे ते कशा प्रमाणामध्ये आलं, हे सगळी डिटेल्स तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये बघू शकतात। तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला विड्रॉल लावायचं आहे। त्यानंतर आणखीन एक प्रोसेस आहे। एक्झाम्पल व्हिडिओ तर तुम्ही पाहिलात, पण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कंपनीने जे नंबर दिलेला आहे कंपनीच्या, मी परत या व्हिडिओमध्ये रिपीट करते, 8237500950। परत एकदा रिपीट करते, 8237500950। या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरला तुम्हाला जसं की मी याआधीही फॉर्म कसा कॉपी पेस्ट करतात तसं तुम्हाला इथे कॉपी पेस्ट करायचे आहे। आता इथे तुमचं स्वतःचा कोड टाकायचा आहे। पेमेंटचा जे तुमचं वॉलेटचं जे स्क्रीनशॉट टाकायचं आहे। फोनपे किंवा गुगल पे टाकायचं आहे। तुमचं नाव, डेट आणि ID कोणता आहे हे सगळं तुम्हाला त्या नंबरला फॉरवर्ड करायचं आहे। त्यानंतरच तुमचं पेमेंट तुम्हाला तुमच्या अकाउंटला
येऊन जाईल. मी तुम्हाला ऑनलाईन पण सबमिशन कसं करायचं आणि ऑफलाईन सबमिशन कसं करायचं हे दोन्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये गोष्टी दाखवल्या आहेत. तर याच गोष्टीप्रमाणे तुम्हाला विड्रॉलची प्रोसेस करायची आहे.